नमस्कार मित्रांनो. आज 12 मार्च आपल्या जना प्लॉटमध्ये मी उभा आहे. इकडे पाहू शकता तुम्ही मागं गंजी लागलेली आहे. तर आज सोंगणी झालेली आहे. खाली जो हिरवा राहतो आपला, तो आम्ही सोंगून टाकलेला आहे. तो चांगला ऊन खाईल आणि उद्या गंजी काढायचा विचार आहे. तर त्याप्रमाणे पाहू शकता तुम्ही पूर्ण प्लॉट खाली झालेला आहे. यावेळेस सगळ्यांना ॲव्हरेज चांगले लागत आहे. तर आपल्याला पण चांगला ॲव्हरेज लागेल. 5 एकरातली आपली ही गंजी आहे. तर काढतानाचा व्हिडिओ मी नक्की बनवणार. याआधी मी शॉर्टमध्ये सगळे व्हिडिओ बनवले आहे, तर ते तुम्ही पाहू शकता. दिवसानुसार आपले व्हिडिओ टाकत गेलो आहे. हा पूर्ण चना प्लॉट आहे आपला, 5 एकर आहे. आणि हा जो हिरवा होता तो आपण सोंगून असा ठेवलेला आहे, जेणेकरून हा चांगला ऊन खाईल. गंजी पण चांगली लागलेली आहे. भरण जर चांगली असली तर नक्कीच आपल्याला चांगला ॲव्हरेज होईल. जमीन आपली तशी मध्यम आहे. इकडे पण हिरवा सोंगून ठेवलेला आहे. उद्या जेव्हा आपण गंजी काढू तेव्हाचा पण मी व्हिडिओ नक्की बनवणार. आपल्याला काय ॲव्हरेज मिळतो हे पण तुम्हा सगळ्यांना पाहायला मिळणार. तर माझ्या चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. तसेच प्रत्येक पिकाचे व्हिडिओ मी टाकत असतो. माझा अभ्यास जास्त नाही, पण अनुभव थोडा जास्त आहे. तर त्यानुसार मी व्हिडिओ बनवतो. तर चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास त्यांना लाईक करा. शेतकरी मित्रांनो, हा आपला 5 एकराचा प्लॉट आहे. यावर्षी इथे सोयाबीन फारच कमी झाले. आमच्या इथे पूर्ण व्हायरसने हे वाया गेले होते. तर चना आपल्याला चांगला आला आहे. गंजी पण चांगली आहे. तर ॲव्हरेज कसा मिळेल यावर सगळं यावर्षीचं अर्थकारण आमचं डिपेंड आहे. हा आपण हिरवा होता म्हणून थोडा खाली ठेवला आहे. तर आजची ऊन झाल्यावर याला पण या गंजीवर चढवून देऊ. पाहू शकता तुम्ही. आपला आपल्या चॅनलला शॉर्ट व्हिडिओमध्ये बगीच्यातले आपण काही व्हिडिओ टाकले होते. त्या बगीच्यात आपल्याला जॅकी 9218ला 14 किलोला 16 कट्टे निघालेले आहे. आपण डुबून पेरला होता तो. तर तिथेही चांगला ॲव्हरेज आमच्या एरियात मानला जाईल, पण त्यापेक्षा पण जास्त आपल्याला होऊ शकले असते. जर आपण एका जागी 2 दाणे हे हरभऱ्याचे पेरले असते, तर एकरी 20 किलो आपल्याला ते बियाणे लागले असते. आणि झाडाची संख्या वाढल्यामुळे तो आपल्याला ॲव्हरेज 15-16चा तरी मिळाला असता. हा पण 11 पर्यंत भरेल असं मला वाटते, कारण का वजन चांगलं आहे, दाणे चांगले भरले आहे. तर पाहू पुढच्या वर्षी आणखी चांगलं नियोजन करू आणि जास्तीत जास्त ॲव्हरेज कसा घेता येईल यावर लक्ष आपलं केंद्रित करू. तुम्हाला पण मी अपडेट नक्कीच देत राहणार. तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि माझे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा.